सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय भटकर यांची मूर्तिजापुरात विविध ठिकाणी सदिच्छा भेट। मूर्तिजापूर येथील शिवाजीनगर येथील अखिल भटकर यांच्या निवासस्थानी संगणकाचे जनक तथा नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय भटकर यांनी सदिच्छा भेट देऊन आपल्या गावाच्या विकासाबाबत चर्चा केली आहे। मूर्तिजापूर तालुक्याचे नाव जगाच्या पाठीवर इतिहासात नोंदविणारे संगणकाचे जनक तथा नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय भटकर हे दरवर्षीप्रमाणे प्रभू राम नवमी जन्मोत्सवकरिता आपल्या मूळ मुरंबा या गावी येतात। या निमित्ताने गावातील तथा तालुक्यातील नातेवाईकांचा आप्तेष्टांची गाठी भेटी घेतात। 6 एप्रिल रोजी मुरंबा येथील श्रीराम मंदिरात विधिवत पूजा अर्चा करून डॉक्टर विजय भटकर यांनी प्रभू श्रीरामांना शेतकऱ्यांच्या हितार्थ साकडे घातले। यावेळी कुलपती डॉक्टर विजय भटकर यांनी मुरंबाच्या सरपंच सौ धनश्री अखिल भटकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन आपल्या गावाच्या विकासाबाबत चर्चा विनिमय केली। तर इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन येथेही डॉक्टर भटकर यांनी भेट देऊन बदलत्या शिक्षणक्रमाबाबत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी सौ धनश्री अखिल भटकर व समाजसेवक अखिल भटकर यांच्या वतीने डॉक्टर विजय भटकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। तर इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनच्या मुख्याध्यापिका सौ प्रणाली प्रवीण भटकर यांनी शाळेच्या वतीने स्वागत केले। यावेळी शशिकलाबाई भटकर, अखिल पाटील भटकर, राजेंद्र भटकर व पांडुरंग भटकर उपस्थित होते। जागर जनस्थानकरिता कॅमेरामॅन अमय आगळेकरसह विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला। आपण बघतोय की आज आपल्याकडे ग्रेट व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहे। सुपर कॉम्प्युटरचे जनक डॉक्टर विजय भटकर सर, आपलं अहोभाग्य आहे की ते आज आपल्यामध्ये इथे उपस्थित आहे। आणि आज मी सुद्धा मला स्वतःला भाग्यवान समजतो सर, की मी फक्त नाव ऐकलेलं होतं, कधी आपल्याला मी भेटलेलो नाही आहे। माझं खरंच भाग्य आहे की मी प्रत्यक्ष आपल्या या स्कूलमध्ये ॲज अ टीचर म्हणून काम करतो आणि मला आपल्याला भेटण्याची संधी मिळते, बोलण्याची संधी मिळते। तसंच आपणा सर्वांचं सुद्धा हे भाग्य आहे की आपण अशा स्कूलमध्ये शिकतोय ज्यांच्या नावावरती हे स्कूल आहे। ग्रेट व्यक्तिमत्व डॉक्टर विजय भटकर सर, सर्वप्रथम मी त्यांचं इथे आल्याबद्दल अभिनंदन करतो आणि आपल्या शाळेचे शिक्षक विल्सन सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सरांचं एक प्लांट देऊन स्वागत करावं। यानंतर उपस्थित सर्व पाहुणे मंडळी यांचे सुद्धा मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो। यानंतर